तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील असलेल्या वकाना ते निरोड व वकाना ते भिलखेड या दोन्ही रस्त्याच्या प्रमुख मागणीसाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय वानखडे यांनी प्रशासनाला दिलेल्या इशाऱ्यानुसार वकाना येथे एका निंबाच्या झाडावर मचाण बांधून गत 6 जून रोजी आंदोलन सुरू केले होते। त्यांचे हे आंदोलन 4 दिवसांपर्यंत चालले व अखेर 5व्या दिवशी वकाना येथील निंबाच्या झाडावरील मचाण बांधून चालू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम उपविभाग जळगाव जामोदचे उपविभागीय अभियंता प्रवीण पुणकर यांनी लेखी आश्वासनातून त्यांच्या मागणीला मंजुरी देत आंदोलनाची सांगता करण्यात आली। सदर आंदोलनात सुजित बांगर, आकाश पहुरकर, शुभम तायडे, आम्रपाल भिलंगे, सुनील गव्हांदे या सर्वांचे विजय वानखडे यांना मोलाचे सहकार्य लाभले। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। कमी असतात म्हणून आपण 2023 मध्ये हे रस्ते अपग्रेड करून घेतले, म्हणजे दर्जोन्नत करून घेतले आणि दर्जोन्नत केले, त्याला प्रमुख जिल्हा मार्ग दर्जा दिला आपण। आधी तो इतर जिल्हा मार्ग होता, तो जिल्हा परिषदकडे होता। 2000 त्यांनी आपल्याला जिल्हा परिषदने 2024ला तो हस्तांतरित केला। आपण दर्जोन्नत जरी 2023ला केला तरी तो 2024ला त्यांनी आपल्याकडे दिला, तोपर्यंत त्यांच्याकडेच होता। इथपर्यंत बरोबर आहे। परंतु गावखेड्यामध्ये हे जे शेतकरी आहेत सगळे, त्यांची मानसिकता काय असते किंवा हा रोड मंजूर झालेला आहे आणि हा रस्ता निवडपर्यंत झाला आणि तिथून पासून इकडे बाकी राहिला। मंजूर तो सार्वजनिक ऐकून घ्या, हा रस्ता झाल्यानंतर बंद पडल्यानंतर या लोकांची मानसिकता अशी झाली की बाबा मग हेतू पुरस्पर हा रोड कुठेतरी वळवला। रोड पूर्ण न झाला तर चालते, पूर्ण झाला पाहिजे। आणि याच्यामध्ये विषय असा होता की बाबा रोड थांबल्यानंतर काही महिन्यातच तो वर्ग केला जाईल, म्हणजे वर्ग करण्याची गरज नेमकं सूचना कोणी दिली? नाही, वर्ग आपणच निवडले ते रस्ते, PWDनेच निवडले। हे याच्यासाठी निवडले की ह्या रस्त्याला तुम्ही जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला भेटून किती लाख रुपये भेटले असते? 10 लाख। 10 लाखात रस्ता होत नाही। बरोबर आहे। तुमचा आम्ही त्याचा अभिनंदन करतो आणि तुम्ही आमच्या रस्त्याची मागणी जास्त केली। आम्ही 190 किलोमीटर लांबी दर्जोन्नत केली, 190 किलोमीटर। त्याच्यात नुसतं तुमचा रस्ता नाहीये, एकमेव हा रस्ता नाहीये, त्याच्यामध्ये आम्ही पिंगळी ते सालवण पिंगळीवाला रस्ता आहे, वारी सालवण पिंगळी आहे, नंतर इकडचा रसूलपूरवाला रस्ता आहे, नंतर तरोडा पुरणगाववाला आहे। हे रस्ते डांबर आहे ऑलरेडी, त्याच्यावर पुन्हा डांबर करून त्याचं वर्गीकरण नाही वर्गीकरण वंचित आहेत, जिथे वंचित आहेत सुरुवातीपासून टाकली तरी आम्ही समाधानी असतो। डांबर झालेले रस्ते पुन्हा डांबर केले। आम्हाला आमच्या स्तरावरती 1 रुपयाची पावरणी मंजूर करायची। PWD मध्ये जे आहे ना ते सर्व शासनाचं। याचं कारण काय माहिती आहे का, जिल्हा परिषद ज्यावेळेस रस्ता होता त्यावेळेस शहरातले वकानातले समजा जे काही शेतकरी असे आहेत की ते निरोड शिवारात आहेत, वकानातले जे शेतकरी ते निरोड शिवाराहून घेतात, त्यांच्या शेतापर्यंत रस्ता आला नाही आणि जे निरोडचे शेतकरी आहेत त्याच्याच शेतापर्यंत आला। याचं कारण काय असं मग लोक मला त्याचं कारण ते जिल्हा परिषदवाले सांगू शकतात, कारण ते काम PWDने केलं नाही। PWD करेल तर पूर्ण त्याच्या शेताला म्हणजे डांबरीकरण आलं, मग त्याच्या गेटवर थांबलं। इथला सर्व मी तुम्हाला हेच सांगतो की याचं उत्तर तुम्हाला जिल्हा परिषदवालेच सांगू शकतात। बरोबर आहे, तुमच्या डिपार्टमेंटचा विषय तुम्ही बोलू हरकत नाही, पण तुम्हाला मी या जनतेचा रोष सांगतो की हा नाही साहजिक वाटते, प्रत्येकाला वाटते माझ्या शेतापर्यंत आला नाही म्हणजे का थांबला। मी जरी त्याच्या जागी असतो तर आपल्यालाही वाटतेच की बाबा त्याला आपला रस्ता इथपर्यंत का नाही आला, तो रोष काही चुकीचा नाहीये। दुसरा विषय आहे की वकानाच्या शिवारापर्यंत रस्ते आणून सोडलेले आहेत, म्हणजे जवळ आजूबाजूचे सगळे रस्ते झाले, नेमकं वकानाच का? हा एक म्हणजे गांभीर्यपूर्वक विचार आहे। बघा आपल्याकडे पर एका किलोमीटरला आपण 1.5 कोटी रुपये लागतो। आपल्याकडे आपण प्रस्तावित करतो ना तेव्हा नवीन जे रस्ते बांधवतो 1 किलोमीटरसाठी आपण 1.5 कोटी रुपयाची प्रोव्हिजन करतो। तर त्याच्यात आपण सर्व मातिका मुरुम म्हणजे तो रस्ता एकदम डांबरापर्यंतच करणार। म्हणजे त्याला काही आणि भेटतातही आपल्याला, असं PWDला ते तेवढं तरतूदच असते की 50 लाख ते 50 लाख आधीचा डांबरीकरण असलं आणि त्याच्यावर डांबरीकरण करायचं असेल तर 50 लाख भेटतात। पण एकदमच पूर्ण पांदन आहे तर त्याला 1.5 कोटी रुपयापर्यंत आपल्याला निधी भेटतो एका किलोमीटरला। तर त्या किलोमीटर वाईज आपण ते प्रस्तावित करतो। आणि आता हे PWDची परिस्थिती या मागच्या 2 वर्षातच खराब झाली, नाही तर आतापर्यंतच तुमचा मंजूर झाला असता। कारण ऑलरेडी शासनावरती एवढं ते बोजा आहे की मागच्या 2 अर्थसंकल्पात
PWDला एकही काम मंजूर करून दिलं नाही. आताच तुमच्या शेजारी एक येनगावचं उपोषण बसलेलं आहे. येनगावचाही रस्ता आपण याच्यात असाच अपग्रेड करून घेतला, तोही जिल्हा परिषदकडे होता, तोही आपण PWDकडे घेतला. ते आता आमची तुम्हाला आता या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला एक विनंती राहील की बा हे जे आंदोलन या ठिकाणी मी चढलं गावकऱ्याच्या समक्ष, तर याचा रेफरन्स घेऊन आपण पाठवू ना याचा रेफरन्स घेऊन तुम्ही त्या येणाऱ्या अल्पसंख्यीय अधिवेशनामध्ये आपण मांडला पाहिजे आणि तो याचा गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे. आपण आपण जे प्रस्तावित करतो ना त्याच्यामध्ये आपण प्रामुख्यानं उल्लेख करू की बाबा इथल्या लोकांची तीव्र मागणी आहे, ही गरज आहे आणि याला त्याचा प्राधान्याने विचार करण्यात यावा. बरोबर. असं आपण प्रधानमंत्री नाही ना, ती जिल्हा परिषदकडे असलं तरच करू शकतो. कारण की आता तो आपलं पिंपळगावचं पडशी सोबत केला तो आपल्याकडे नाही ना. PMJSY हा रस्ता फक्त जसे VR आणि ODR असला तर PMJSY करू शकतो. MDR आता हा MDR केला आपण, त्याला आता भेटेल, त्याला PWD कडून चांगला निधी येईल. जेव्हा होईल तेव्हा तुमचा रस्ता एकदम चांगला होईल, म्हणजे तो परत तुम्हाला गरज नाही पडणार. दानपत्र पुन्हा परत दानपत्र तुम्ही त्यांच्याकडून झेरॉक्स करून आणून दिलं तरी चालतात आम्हाला. दानपत्र जरी नाही घेतलं पण ग्रामपंचायतचा ठराव करून सर्वांच्या मदतीने केला तर प्रॉब्लेम तोच नाही आहे. उद्या प्रस्तावित परत दानपत्र घेऊन परत स्टॅम्पचा खर्च आला. आम्हाला स्टॅम्प पेपरची गरज नाही. तुम्ही तिथले जे शेतकरी आहेत ते एका साध्या पेपरवर कन्सेंट घ्या की आमची हरकत नाही. आम्हाला अजिबात गरज नाही दानपत्राची. फक्त आमचं म्हणणं काय की मंजूर झाल्यावर कोणी अडवायला नाही. बरोबर. आता एक रस्ता सांगतो तुम्हाला, एकलारा आपला हा जो आहे एकलारा उमरा जिल्हा असाच आपण दर्जन्यात केला. 5 कोटी रुपये त्याच्यावरती मंजूर झाले. रस्त्याचं काम लोकांनी सुरू होते आणि नंतर 2 शेतकऱ्यांनी काम अडवलं. आता साहजिक आहे, तिथं रस्ता नव्हता, शासकीय जागा नव्हती. आता तिथं जागा थांबली, त्यांनी तक्रार केली, हे केली, सर्व पूर्ण रस्ता थांबला. आता शासन आम्हाला विचारते की तुम्ही तो रस्ता तुमच्याकडे जागा उपलब्ध नसताना प्रस्तावित कसा केला. बरोबर आहे. बरोबर. दोषी सगळं मंजूर झाले, पैसे टाकले, आदेश पण झालेला, वर्क ऑर्डर झाली, काम सुरू झालं आणि 2च शेतकऱ्यांनी अडवला. 100 शेतकरी म्हणतात का, 2 शेतकऱ्यांनी अडवलं. तशी अडचणी या रस्त्याची येणार नाही. उदाहरण देऊ राहिलो. जर का मंजूर रस्ता झाला कोणी अडवू नये. तुमच्या 99% ऑलरेडी नव्हता.